तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना होत आहे। त्यामुळे आज इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाला थोड्या वेळात सुरुवात होईल। ब्राह्मण दादा पण येऊन गेले आहेत। हा सातकोली परिसर आहे, भालेर तालुका जिल्हा नंदुरबार। पुरातन सातकोले आहेत। इथं देव रात्रभर मुक्काम करून गेले आहेत। भूषण पाटील सहकार्य करत आहेत इथं। तुम्हाला दाखवतो सातकोली सगळे काही। भूषण पाटील आता आत गेले आहेत पाया पडायला। बघा, बघू शकता। जर तुम्हाला इथं यायची वेळ आली, इथं नक्की भेट द्या, भगवानचे दर्शन घ्या। हे बघा, इथं महाराजांचे निवासस्थान आहे। इथं तुम्ही बघू शकता। इथं हनुमानदादाचं मंदिर आहे इथं, आणि इकडं आहे शिवलिंग जे पुरातन कालीन आहे, ते खंडित झाले आहे। हे बघा, इथं सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे। इथं देवाची स्थापना केलेली आहे। बघा, बघू शकता तुम्ही कसं कोरीव काम केलेलं आहे। असं सांगतात की इथं भगवान श्री रामचंद्र रात्रभर निवास करून गेलेले आहेत इथं। या गोष्टीकडे लक्ष दिलं केलं पाहिजे सरकारने। इथं काहीतरी डेव्हलपमेंट केलं पाहिजे, रस्ते वगैरे केलं पाहिजे, लाईटची सुविधा केली पाहिजे। हे बघा, आज इथं कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना होत आहे इथं। थोड्या वेळात इथं होम यज्ञाला सुरुवात होईल। एक 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 करून सगळे लोक इथं जमा होत आहेत। हे बघा, भूषण पाटील बघा, तुम्ही बघू शकता। हे आमच्या भालेरला आहे। भालेरपासून 1-1.5 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण पुरातन कालीन आहे। हे बघू शकता। चला तर मित्रांनो, बाय।